मुखेड विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष, आमचे सहकारी संतोषजी बोनलेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आणि गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, भारतयात्री डॉक्टर श्रावणजी रापनवाडजी, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी, मुखेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय दशरथजी लोहबंदेजी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय भालचंद्रजी नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव बंडे, आमचे सहकारी गणपतराव पाटील मंडलापूरकर, ज्येष्ठ नेते माननीय नंदकुमारजी मडगुलवाड, सूर्यकांतजी आलडवाड गुरुजी, आमच्या सहकारी अरुणाताई तेलंग, मान्य गणपतरावजी गायकवाड, मान्य के.एच. हसनाळकर, ज्यांनी इथे कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते दिलीपजी सावकार कोडगिरे, मान्य उत्तमजी चौधरी, प्रभाकरजी पाटील खंडगावकर, शिवाजी पाटील बेळीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेबजी देशमुख, किरण पाटील धामणगावकर, सुनील आरगिळे, ज्यांचा सत्कार इथे त्यांच्या सामाजिक कार्याची दाद देऊन सगळ्यांनी केला, मथुराताई कुठेवाड, विनायकजी पाटील, वसंत गायकवाड, पत्रकार श्रीमान रियाज शेख, अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन करणारे अण्णासाहेबजी जाहिरे, शंकर पाटील, प्रभाकर पाटील, इतका भरगच्च कार्यक्रम आहे की जवळपास 50 नावांची यादी माझ्या समोर आलेली आहे. संभाजी पाटील सुळे, अदनान पाशा, श्रीमान जयप्रकाश कालगुले, इम्रान पठाण, गोविंदजी भालके, किरण पाटील, उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ सहकारी, कार्यकर्ता बांधव भगिनी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सर्वप्रथम आपल्या या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं या कार्यक्रमाची उद्घाटक म्हणून जाहीर करते. कार्यक्रमाला येताना मला फार कल्पना नव्हती की कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे, कारण 8 दिवसापूर्वीच आपण भेटून मला पत्रिका दिली होती आणि 2 दिवसांचा आमचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आणि आपली पत्रिकाही मी बघितली होती. आपण 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर बऱ्याच वेळा डॉक्टर साहेब बघतो, आजकाल 2 दिवसांचे डेस्टिनेशन वेडिंग्ससुद्धा होतात, तेही आपण पाहतो, परंतु 2 दिवसीय अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवसाचा हा पहिल्यांदा मी बघितला, हे मुद्दाम इथं नमूद केलं पाहिजे. काल मोठा कार्यक्रम झाला, माजी खासदार खदगावकर साहेब कार्यक्रमाला होते, या विधानसभा क्षेत्राचे नेते हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर होते, अविनाशजी घाटे होते, ओमप्रकाशजी पोकर्णानंतर आम्हाला कारल्याला भेटले, त्यांनीही सांगितलं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला आणि जवळपास 2,500 रुग्णांची तपासणी झाली. तपासणीनंतर सर्व रुग्णांना औषधी जी काही औषधोपचार झाला तोही आपण त्यांना तिथे आपल्या शिबिराच्या माध्यमातून दिला. मग एवढं सगळं ऐकल्यानंतर मला वाटलं आज काय कार्यक्रम शिल्लक राहील, पण इथे आल्यानंतर आणि मागच्या 1.5 तासापासून हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला उपस्थितांची ही गर्दी आपला मित्रपरिवार आहे, सर्व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील सर्व सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील संबंध कार्यकर्ता वर्ग इथे उपस्थित आहे, यूथ काँग्रेस आहे, NSUI आहे,
आमच्या महिला काँग्रेसच्या भगिनी आहेत. म्हणजे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा इतकी मंडळी उपस्थित राहते, म्हणजे आपल्या कार्याची ही पावती आहे असं निश्चितपणे मानावं लागेल. आजचाही कार्यक्रम तितकाच एक सामाजिक बांधिलकीची भावना जोपासून आपण घेतला, याचाही मनापासून आनंद आहे. आपलं कौतुक केलं पाहिजे की कार्यक्रम साजरा करत असताना आपल्या कार्यक्रमातून समाजाला काहीतरी सदुपयोग व्हावा, ही भावना खरी गरजेची असते. प्रामाणिकपणे आपण एखादं कार्य हातात घेतलं की ते कार्य नक्कीच तडीस जातं, हे आपण मान्य करायला पाहिजे. गोरगरीब जनतेला या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. त्यांना आपल्याकडून छोटीशी ही भेटवस्तू देताना काही त्यांच्याही समस्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांनाही त्यांची वेदना मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळतं. आपल्या हातातून ब्लँकेट घेता घेता एखादी मायमाऊली आपल्याला म्हणते की निराधाराचं माझं पेमेंट बऱ्याच दिवसापासून बंद आहे. आपल्याकडून ब्लँकेट घेताना एखादी मायमाऊली म्हणते की घरकुलाचं माझं अजून बजेट आलं नाही, ग्रामसेवक सांगतो की तुमचं यादीमध्ये नाव आहे. हे व्यासपीठ सामान्य माणसाशी जोडायला आपण वापरलात, याबद्दल मनापासून मी आपलं अभिनंदन करते. आणि आज अशा व्यासपीठाची आपल्याला गरज आहे. इथं ॲडव्होकेट कांबळेंनी त्यांची कविता सादर करत असताना अत्यंत सुंदर शब्दांमध्ये मांडणी केली आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या की आपल्या माध्यमातून पक्ष वाढीस लागावं. कार्यकर्त्याच्या श्रमातून पक्षाची वाढ होते, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आज इथे शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आहेत. आपण प्रत्येकाने आपलं श्रम, आपलं परिश्रम, आपली मेहनत ही आपल्या पक्षाच्या वाढीसाठी वापरली. जेव्हा पक्ष वाढतो तेव्हाच कार्यकर्ता मोठा होतो, हे सत्य आहे, हे वास्तव आहे. आणि आपल्या सगळ्यांची तळमळ बघून, आपल्या सगळ्यांची मेहनत बघून निश्चितपणे मुखेड विधानसभा क्षेत्रातही 2014च्या पूर्वीचे दिवस परत येतील, यामध्ये कुठलीच तीळ मात्र शंका आज इथे आम्हाला वाटत नाही. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. पक्ष वाढवून, निवडणुका लढवून, निवडणुका जिंकून आणि सत्तेत येऊन पुढे आपण काय करणार आहोत, हा प्रश्न आहे. आज अनेकांनी इथे मुद्दे उपस्थित केले की आज सत्ताधारी पक्ष कुठल्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे, कुठली भावना कार्यकर्त्यांना त्यांच्या मनात आहे, सामान्य माणसाला न्याय देण्याची कितपत भूमिका ते घेत आहेत, याचा बराच उहापोह इथे झाला. जेव्हा सामान्य माणसालाच त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या अडचणींना वाचा फोडण्याची जागा नसते, तेव्हा ती सत्ता कुठल्याच कामाची नसते. डॉक्टर साहेब, हे माझं प्रामाणिक मत आहे. इथे लोहबंदे साहेबांनी उल्लेख केला, आज महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणाची पातळी, राजकारणाची परिस्थिती, माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ मंडळी इथे उपस्थित आहे, त्यांना त्याची चांगली जाणीव आहे. आज देशामध्ये राजकारणात काय घडतंय, डॉक्टर रापनवाड साहेबांनी इथे उल्लेख केला. आणि या सर्व अन्यायाला, हा सर्व दिशाभूल करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, त्याला कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी आपण काल 14 तारखेला पाहिलं, राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा हा दुसरा टप्पा सुरू केला आणि मणिपूर ते मुंबई 6000 किलोमीटर याच बसलेल्या सामान्य माणसासाठी ते प्रवास करणार आहेत. त्यांच्या त्या प्रामाणिक
तळमळीतून, प्रामाणिक धडपडीतून आपण देखील इथे मुखेडमध्ये बसून निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपण उत्तर प्रदेशमध्ये काय सुरू आहे, छत्तीसगडमध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींना सावकार आपण बाजूला ठेवून आमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे, आमच्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे, या सर्व बाबींकडे आपण सामान्य माणसाचं लक्ष वळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मीडिया तर डॉक्टर साहेब मला वाटतं आपण बघणं अक्षरशः बंद केलं पाहिजे. म्हणजे टी व्ही चॅनलवर एखादी बातमी येते ती कितपत तटस्थ असते याच्यामध्ये तर शंका निर्माण झालेलीच आहे. परंतु नागपूरला काँग्रेसचं एवढं मोठं अधिवेशन झालं, 138 वर्ष काँग्रेसच्या स्थापनेला झाले म्हणून 3 लाख जनसमुदाय ज्या कार्यक्रमाला आला त्याला कुठेही मेनस्ट्रीम मीडियावर कुठल्याही चॅनलवर स्थान मिळालं नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आपण आता मीडिया सोडून दिला पाहिजे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आपण सोडून दिली पाहिजे. युवकांना आजकाल आमच्या इंस्टाग्राम खूप आवडतं. या सगळ्याला सोडून आपण थेट आता जनतेच्या संपर्कात, थेट जनतेशी संवाद करण्याची आपण सुरुवात केली पाहिजे. ही आजपासून आपल्या वाढदिवसानिमित्त आपण खूनगाठ बांधून टाक. आणि सामान्य माणसाला देशात कुठे काय चाललंय, खरं तर लोहबंदे साहेब बोलत असताना तेलंगणा पॅटर्नची आम्हाला आठवण झाली. ते म्हणाले की ज्या राज्यामध्ये शेतकऱ्याला न्याय नाही, ज्या राज्यामध्ये आमच्या माय माऊलीला न्याय नाही, तिथे यांची ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही किती दिवस बघणार. आणि तेलंगणामध्येही तेच झालं. इतके मोठमोठे होर्डिंग आम्ही बघायचो. तुम्ही तर मुखेड जरा लांब आहात, पण आम्ही बिलोली देगलूरमध्ये तेलंगणाच्या सीमेवर आहोत. आणि सारखं लोकमत पेपर उघडला की BRSची ॲड, सकाळ पेपर उघडला की फुल पेज ॲड. परंतु मतदानाच्या दिवशी स्पष्ट झालं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती पैसे खर्च होतात आणि सामान्य माणसाला न्याय किती मिळतो. एखादा पेपरमध्ये ॲड आली म्हणून आमच्या कुठल्या युवकाला नोकरी मिळणार नाहीये. एखादं टीव्हीवर बातमी त्यांच्याच बाजूला लागली म्हणून कुठल्या आमच्या माय माऊलीला घरकुल मिळणार नाहीये. ज्या सिलेंडरची आम्हाला प्रत्येक घरामध्ये गॅस सिलेंडरची जोडणी दिली म्हणून 10 कोटी असा बॅनर आम्ही लावतो, त्या सिलेंडरची आज किंमत एवढी करून ठेवलेली आहे की अक्षरशः आता ते सिलेंडर स्टोर रूममध्ये, आणि ज्यांच्याकडे स्टोर रूम नाही, गरीब आहेत, त्यांच्या अंगणामध्ये तो सिलेंडर आज पडलेला. ही महागाई, ही बेरोजगारी, ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी आता इथे बसलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आहे. याचं भान आपण आता राखलं पाहिजे. कारण याबद्दल कोणी बोलणार नाही. त्यांच्याकडे व्यासपीठ आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे. कुठला तरी एखादा कार्यक्रम घेऊन मतदाराच्या घरी ते पोहोचतात, खोटी आश्वासनं देतात, खोटे आकडे दाखवतात. आणि तेच व्यासपीठ विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या आता काँग्रेस पक्षाला देखील तसाच व्यासपीठ तयार करावं लागेल. दादांच्या शब्दात सांगायचं झालं तर दादा नेहमी त्यांच्या भाषणांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधत असताना सांगतात की तुम्हाला कॅप्टन चांगला मिळालेला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. इतर जिल्ह्यांची फार आपल्याला चर्चा करायची गरज नाही, पण मला असं वाटत नाही की इतर कुणी आपल्या एवढं त्या बाबतीत नशीबवान आहे. त्यांच्या नियोजनपूर्ण कार्यपद्धतीला बघितलं, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे एकजुटीने कामाला लागलो तर येणारा काळ आपल्यासाठी चांगला राहणार आहे, ही जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. इथे भेटीगाठी करत असताना अनेक कार्यकर्त्यांचा डॉक्टर रापनवाडजी परिचय देत होते. कुणी येणाऱ्या
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे, कुणी येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नोबंदे साहेब, आपण जिल्हा परिषदेमध्ये 5 वर्ष तुमच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. अत्यंत तळमळीने, अत्यंत परखडपणे आपल्याकडे आम्ही बघायचो. आपण जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलायचा आणि तुमच्याकडून खूप शिकायला मलाही त्या 5 वर्षांच्या काळात मिळालं. आज 1.5 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत, नगर परिषदेच्या निवडणुका होत नाहीत. जे स्थानिक स्वराज्य संस्था या गुंडाळून, डॉक्टर साहेब आपण वापरलेला शब्द बसतानाच गुंडाळून स्थानिक स्वराज्य संस्था ठेवल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही. इथे आपण एक जर विचार केला तर पारतंत्र्याचा काळ बसलेल्या इथे कुणीही बघितला नाही असं म्हणता येऊ शकतं. स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्मलेली मंडळी आज जिल्ह्यातच आपल्या किती आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधानाचा अंमल झाल्यानंतर या काळात जन्मलेली आणि वाढलेली मंडळी आहोत. त्यामुळे आपल्याला कदाचित असा समज होत असेल की लोकशाही ही चिरंतन टिकणारी गोष्ट आहे, परंतु हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. लोकशाही ही स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांनी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या उभारणीमध्ये कार्य करणाऱ्या मंडळींनी आपल्याला लोकशाही आणि संविधान दिलेलं आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि त्यांच्या सकट शेकडो व्यक्तींचं कार्य आपण विसरून चालणार नाही. आणि त्यांनी निर्माण केलेली ही लोकशाही व्यवस्था जर आपल्याला टिकवता आली तरच आपलं भविष्य चांगलं राहणार आहे. अथवा 2024च्या नंतर या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील किंवा नाही हा प्रश्न मी उपस्थित केला नाही. आज अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हा प्रश्न उपस्थित करतात आणि आम्हाला लोकशाही विरहित राज्यच बघून माहीत नाही, त्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम होतात हेही आम्हाला आज विचार करता येत नाही. ही लोकशाही टिकली तर उद्या निवडणुका होतील, हीच लोकशाही टिकली तर उद्या आमच्या सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी निर्णय होतील, ही लोकशाही टिकली तरच आमचा युवक जो आज संबंध जगामध्ये बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये भारत पहिल्या नंबरवर गेलेला आहे, या युवकाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर ही लोकशाही टिकली पाहिजे. आम्हाला देशामध्ये काय चाललंय, इतर राज्यामध्ये काय चाललंय यापेक्षा जास्त आमच्या भागातल्या लोकांना त्यांचा विकास कसा होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुदृढ होईल, त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला काय काम करता येईल यावर आजपासून विचार मंथन झालं पाहिजे. ही आजची खरी गरज आहे. बोलण्यासारखे विषय अनेक आहेत. पुढे ब्लँकेट वाटपाचाही कार्यक्रम आहे म्हणून जास्त वेळ मी आपला घेत नाही. अनेक जणांनी माझ्यापूर्वी इथे आनंद व्यक्त केला की अतिशय सुंदर व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे आणि व्यासपीठ निर्माण करणं ही काय सोपी गोष्ट नाही. आधी आपल्याला सामान्य माणसामध्ये जाऊन काम करावं लागतं, तेव्हाच आपल्याला एखादं व्यासपीठ मिळतं. आणि आपल्या या अतिशय सुंदर, अतिशय भरगच्च कार्यक्रमामध्ये आपण मला उद्घाटक म्हणून बोलवलं, की माझंही मी भाग्य समजते आणि मनापासून त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करते. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. उपस्थित सर्व जनसमुदायाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं वर्चस्व या भागामध्ये राहावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद.